तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 26 मार्चच्या भागामध्ये आपण बघत आहोत. इकडं मात्र आता पोलिसांनी डॉक्टर साखरे, भैरवी आणि त्या गुरुजींना देखील जेलमध्ये घेऊन गेलेले असतात. सगळेजण मात्र थोडेसे रिलॅक्स झालेले असतात, पण जगन्नाथचा त्रिलोत्तमावर तेवढाच राग असतो, कारण की भैरवीने जी गोष्ट केली त्याच्यामध्ये अर्धी भागीदार मात्र त्रिलोत्तमा देखील असते. त्रिलोत्तमा सगळ्यांच्या देखत म्हणू लागते की जगन्नाथजी, मी जे काही केलं आहे ना, खरंच मी खूप मोठी अपराधी आहे. मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. तुमच्यापासून मी इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे. तुमच्यापासूनच काय, मी माझ्या पोटच्या पोरांपासून आणि माझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. खरं तर ना, माझ्याकडून खूप मोठी गोष्ट लपवली गेली आणि माझ्याकडून खरंच चूकच झाली आहे. त्रिलोत्तमा जगन्नाथची हात जोडून माफी मागू लागते. तर घरातले सगळेजण फक्त आश्चर्याने त्रिलोत्तमाकडे बघत असतात, तर जगन्नाथ त्यावेळी काहीच बोलत नाही. त्याला त्याच्या सानिकाला आठवून मात्र त्याला न खूप अस्वस्थ वाटत असतं. त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरं तर ना, मी खूप मोठी चूक केलीच आहे, पण मी तुम्हाला सांगते, मी माझ्यासाठी केलं, ही माझ्या कुटुंबाचे अब्रू वाचाव म्हणून हे सगळं केलं आहे. जगन्नाथजी, प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा तर माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. मी माझ्या नीलच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलं आहे. मग त्यानंतर त्रिलोत्तमा असं देखील म्हणू लागती, पण मी हे सगळं करताना मी इतक्या जणांना फसवते, इतक्या जणांचा विश्वासघात करते, हे माझ्या लक्षातच आलं नाही. जगन्नाथजी, तुम्हाला खरंच सांगते, जगन्नाथजी प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेवा आणि तुमच्याकडून जर शक्य झालं ना, तर प्लीज मला माफ करा. त्रिलोत्तमा हात जोडून जगन्नाथची माफी मागत असते, तर सावली आश्चर्याने त्रिलोत्तमाकडे बघू लागते. तर तेवढ्या वेळात जगन्नाथजी म्हणू लागता, त्रिलोत्तमा, तुला एक गोष्ट सांगू का? या घराच्या भिंती वाचवण्यासाठी तू तर योग्यच केलं आहे. माझ्यासोबत तू जे काही केलं आहे ना, त्याच्यामुळं माझी तू आयुष्यभर गुन्हेगारच राहशील. तर जगन्नाथचं हे बोलणं ऐकून त्रिलोत्तमाला धक्का बसतो. तर जगन्नाथ म्हणू लागतो, माझ्या मुलीच्या शेवटच्या श्वासामध्ये ज्या लोकांनी माझ्या मुलीच्या मरणाचा सौदा केला ना, त्या लोकांसोबत तू होतीस त्रिलोत्तमा, आणि मी तुला ना कधीच माफ करणार नाही. एक बाप म्हणून तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. त्रिलोत्तमा शांत बसते. तर सावली मात्र जगन्नाथजीची समजूत काढते, म्हणू लागते, जगन्नाथजी, थोडं तुम्ही शांत व्हा आणि मग जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या. तुम्ही असा ताबडतोब निर्णय नका घेऊ बरं का. तुमच्या या निर्णयामुळं आपल्या सानिकाची शेवटच्या इच्छेचा अभिमान केला असं वाटत नाही का तुम्हाला जगन्नाथजी? तेवढ्या वेळामध्ये जगन्नाथ चिडूनच म्हणतो की सावली, तू म्हणतेस की सानिकाच्यानं शेवटच्या इच्छेचा अभिमान केला असं तुला वाटतंय का? पण हिनं त्या बाईची साथ दिली. त्या बाईनं माझ्या मुलीच्या आयुष्याचा सौदा केला. तिच्या शेवटच्या मरणाच्या वेळेस तिचा सौदा करीत बसली. हिनं तिची साथ दिली आणि मी कसं माफ करायचंय सावली, तूच मला सांग ना. तर तेवढ्या वेळामध्ये सावली म्हणती, जगन्नाथजी, असं करून नाही चालणार. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ना, जेव्हा आपली सानिकाने जाताच्या वेळी काय म्हणली होती ते तुम्हाला चांगलंच आठवत असेल. तिनं काय सांगितलं होतं, माझ्या जाण्याचा न कुणालाही दोष वगैरे देऊ नका. जे काही झालंय ते सगळं काही आपल्या हातामध्ये नाही. जर तुम्ही असा मनामध्ये राग धरून जर ठेवला तर त्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल बरं? तर जगन्नाथजी मात्र एका क्षणासाठी थोडासा शांत बसतो. मग तेवढ्या वेळामध्ये जगन्नाथजीच्या लक्षात येतं की आपण जे काही करणार आहोत ते चुकीचं आहे. सावली म्हणती ना, ते अगदी बरोबर आहे. तर जगन्नाथजीच्या डोळ्यात पाणी येतं. जगन्नाथजी म्हणू लागतं, हो, माझ्या मुलीने तर जाता वेळेस ना सगळ्यांना माफ केलं, मग मी तिला विरोध करणारा कोण आहे? मला माझ्या मुलीचा शब्द मोडायचा नाही. तिचं मात्र शेवटची इच्छा तरी मला एवढी पूर्ण करायची, जेणेकरून तिच्या आत्मेला शांती भेटाव. आणि मग जगन्नाथजी म्हणू लागतात की हो, मी आता भैरवीला माफ करून टाकणार आहे. नाही ती माझी गुन्हेगार, माझ्या मुलीची नाही तर मग माझी कसली असणार ती? तर सगळेजणाला डायरेक्टली रडायला येतं. तर राजकुमार, ते तारा सगळे हसत असतात. तर सावलीच्या बोलण्यामुळे जगन्नाथने त्रिलोत्तमाला माफ केलं म्हणून त्रिलोत्तमाला सावलीची खूप माया येऊ लागते. आणि मग सावलीला मात्र त्रिलोत्तमा बोलत असते आणि सावलीला डायरेक्टली मिठी मारते. तर सावली डायरेक्ट रडायला सुरुवात करते. सारंग देखील रडत असतो. सगळ्या जणांना आश्चर्य वाटतं आणि जगन्नाथलाही जे काही सावली आणि त्रिलोत्तमा मिठी मारतायत ते बघून जगन्नाथला तर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो. तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते की सावली बाळा, मी खरंच चुकले आहे बरं का.
सगळेजण पहिल्यासारखे खूप आनंदात होतात. दुसरीकडे मात्र सावली आणि अनामिका किचनमध्ये येतात. अनामिका सगळ्यांसाठी चहा बनवत असते. अनामिका खूप विचार करू लागते आणि खूप अस्वस्थ असते. तर सावली विचार करू लागते आणि म्हणू लागते, अनामिका, घरामध्ये एवढं सगळं घडलं आहे, आता तू समोर काय करायचा निर्णय घेतला आहे? तर अनामिका म्हणू लागते की सावलीताई, कशाचा निर्णय? मी आता जिथून आले आहे ना, तिथे माझी मी परत जाते. तुम्हाला सांगितलं नाही का मी? मला एक छोटा भाऊ आहे आणि त्याची जिम्मेदारी माझ्याकडं आहे. मग त्यानंतर अनामिका सावलीला सांगू लागते की सावलीताई, तुम्हाला माहिती आहे ना, मी आश्रमामध्ये राहते. आत्तापर्यंत त्या आश्रमाने मला आणि माझ्या भावाला सांभाळलं आहे. आता इथून पुढे मी असं ठरवलं आहे की मी आता ना सगळं काही जे काही करणार आहे, मी त्यांच्यासाठीच कामं करणार आहे. तर आता अनामिका हसू लागते. तर सावली आश्चर्याने अनामिकाकडे बघत असते. तर सावली मात्र त्यानंतर अनामिकाला म्हणत असते, खूप खंबीर आहेस ग तू. पण अनामिका, तुला एक गोष्ट बोलू का बरं का? तर आता अनामिका म्हणू लागते, हो हो सावलीताई, कशाला थांबताय? बोला ना, तुम्हाला काय बोलायचं आहे तर. तर आता सावली म्हणू लागते की तू आता दुसऱ्याच्याच आनंदाचा विचार करते, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते, दुसऱ्यासाठीच काम करते. अनामिका, तू स्वतःचा विचार कर ना गं. तुला पण एखादा जोडीदार हवा की जेणेकरून तू त्याच्यासोबत राहशील, त्याच्यासोबत 4 क्षण आनंदाचे घालशील. असं तुला वाटत नाही का एखादा मुलगा वगैरे बघावं म्हणून? तर आता अनामिका म्हणू लागते की सावलीताई, तुम्हाला काय म्हणायचं ना मला चांगलंच कळतंय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माईनं जेव्हा मला या घरामध्ये आणलं होतं ना, तेव्हा मात्र माईंचा ना वेगळाच हेतू होता. तर सावली विचारू लागते की अनामिका, काय हेतू होता माईंचा, मला सांगते का? तर अनामिका सांगू लागते की नीलजीच्या आयुष्यामध्ये जागा मिळवण्यासाठी माईने मला या घरामध्ये आणलं होतं. स्टार्टिंगला तर सगळं काही नाटक होतं, पण आता आमच्या या घरामध्ये राहून ना छान अशी मनं जुळली आहेत. आमचं ना सावलीत एक निखळ असं नातं एक तयार झालं आहे. तर सावली विचार करू लागते आणि म्हणू लागते की अनामिका, नील भाऊजीच्या आणि तुझ्या जर नात्याला आपण एखादं नाव दिलं तर चालेल का? तर आता त्यावेळी अनामिका म्हणू लागते की सावलीताई, आमच्या नात्याला एखादं नाव देण्याची आता सध्या तर काहीच गरज नाही आहे. सगळेजण मला काय म्हणतील आणि काय नाही याचा विचार तरी करावं लागेल ना. आणि अजून तरी ना ऐश्वर्या मॅडमचा आणि नीलजींचा डिवोर्स झाला नाही. मला तर आता जर मी काही केलं ना तर सगळेजण मला स्वार्थी म्हणतील. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला एक भाऊ पण आहे. मला पण त्याच्या आयुष्याचा पण विचार करायचा आहे. मी त्याच्या आयुष्याचा सोडून माझ्या आयुष्याचा विचार नाही करत सावलीताई. तर अनामिकाचं असं बोलणं ऐकून सावलीला हसायला येतं. मग त्यानंतर अनामिका म्हणू लागते की सावलीताई, तुम्हाला माहिती आहे का, माझा भाऊ आणि आश्रमामधले बाकीचे सगळे मुलं ना, मला माझं सगळं जग ना मला त्यांच्यामध्ये दिसतंय. तर सावली म्हणू लागते, अनामिका, खरं तू विचार करतेस ग खूप. तुला माहिती आहे का, समोर दिसतो का तो विठुराया, तुझा नक्कीच तो एक दिवस विचार करेल. तेवढ्या वेळात अनामिका म्हणू लागते की सावलीताई, माझा विचार करू अगर ना करू, पण मी मात्र माझ्या भावाचा आणि त्या मुलांचा विचार नक्की करते. आणि जे काय होईल ना ते सगळं चांगलं होईल अशी मला पण खात्री वाटते. तर आता त्यावेळी चहा झालेला असतो. तर अनामिका म्हणू लागते की सावलीताई, चहा झाला बरं का, मी सगळ्यांना देऊन येते. तर दुसरीकडे इकडे नील, राजकुमार, अमृता, बबलू सगळेजण गप्पा मारत असतात आणि खूप हसत असतात. तेवढ्या वेळात राजकुमार म्हणू लागतो, याचं सगळं क्रेडिट ना सावलीलाच जातं. तिच्या जर डोक्यात एखादी गोष्ट आली ना तर ती त्याचा बुडाशी जाऊन शोध घेतल्याशिवाय ती गोष्ट सोडतच नाही. सगळं सत्य ती बाहेरच आणते. तर अमृता म्हणू लागती, हो ना, तुम्हाला माहिती आहे ना आपली सावली कशी आहे. तर त्यानंतर मात्र अनामिका सगळ्यांना चहा घेऊन येते. चहा वगैरे पित असता. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. नील आणि अनामिकाचं लग्न होतं की काय, त्यांची प्रेमाची गाडी समोर जाते की काय, आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.